काल मी अहमदाबादमध्ये होतो. काल मी विजय रुपानी जो आहे हे त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आहे. 12 तारखेला जो एअर इंडियाच्या एअरक्राफ्टचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियाला मी काल भेट दिली. त्याचबरोबर त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची मी विचारपूस केलेली आहे. आणि हा जो हादसा आहे या हादस्याचं कारण जे आहे ते शोधण्यासाठी एक्सपर्ट कमिटी नेमण्यात आलेली आहे. राम मोहन नायडू जे आमचे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आहे त्यांनी एक्सपर्ट कमिटी अनाऊन्स केलेली आहे. एक्सपर्ट कमिटीचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अपघाताचं कारण ते शोधत आहे. अचानकपणे दोन्ही इंजिन फेल होणं ही जगामधली पहिलीच घटना दिसते आहे. कारण अनेक वेळेला एखादं इंजिन फेल होतं आणि इमर्जन्सी लँडिंग जे असतं ते लँडिंग जे कॅप्टन असतात ते करतात आणि सगळ्या लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न हा होत असतो. पण हा जो अपघात आहे हा अपघात हे जे फ्लाईट होतं ते दिल्लीवरून अहमदाबादला आलं होतं. अहमदाबादवरून ते लंडनला चाललेलं होतं आणि अचानक टेक ऑफ केल्याबरोबर 2-3 मिनिटांमध्ये ते दोन्ही इंजिन बिघडलेले आहे. त्यामुळं या अपघाताचं कारण काय आहे, अचानक अशा पद्धतीनं सगळी इंजिन चेकअप केलेली होती आणि ओके म्हणून रिपोर्ट दिल्यानंतरच त्या कॅप्टननी ते उड्डाण केलेलं होतं. तर याचं कारण कोणतं आहे ते शोधणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक्सपर्ट कमिटी त्या संबंधामध्ये त्याचा अभ्यास करत आहे. पुन्हा अशा पद्धतीचा अपघात होऊ नये यासाठी सगळ्या एअरलाईन्सनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.